नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जर तुम्ही अटेंडन्स नियम तोडला तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असो, स्किल टेस्टला असो, वेगवेगळ्या कुठलीही परीक्षा असो, लक्षात घ्या, शिपाई पदाची असो, क्लर्क असो, अटेंडन्स नियम तोडला तर तुम्ही डायरेक्ट ब्लॅकलिस्ट मध्ये जाऊ शकता. तुमची उमेदवारी जी आहे ती रद्द होऊ शकते. परंतु नेमका अटेंडन्स नियम म्हणजे काय आणि कुठल्या स्टेजच्या तुम्ही जर झोल आणि झपला केला तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येईल, हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. म्हणून मला असं वाटतं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर कुठली एक्झाम असो त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, स्किल टेस्ट असतं, काही मध्ये फिजिकल असतं. नॉट ओनली फक्त मुंबई हायकोर्टाचं, पण मुंबई हायकोर्टला सुद्धा हा नियम लागू पडतो, लक्षात घ्या. आता अटेंडन्स नियम म्हणजे काय की थोडक्यामध्ये वेळ, जे काही शासनाने तुम्हाला वेळेचं पालन करायचं सांगितलंय आणि ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्या रेग्युलेशन, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो थोडक्यामध्ये टाइम सेव्ह करणं गरजेचं आहे. त्या वेळेत उपस्थित राहणे आणि त्या सूचनांचं पालन करणे म्हणजे थोडक्यामध्ये तुमचा अटेंडन्स नियम. ठीक आहे. आता जर अटेंडन्स नियम जर तुमचा ब्रेक झाला तर तुम्ही डायरेक्ट ब्लॅकलिस्ट मध्ये नाही जाणार का, तर लक्षात घ्या केव्हा ब्लॅकलिस्ट मध्ये जाणार. तर इकडे बघा, अटेंडन्स नियम ब्लॅकलिस्ट मध्ये जाण्यासाठी तुम्ही जर मोठ्या प्रकारची फसवणूक केली, ठीक आहे, त्याच्यानंतर बनावट कागदपत्रे सादर केली, त्याच्यानंतर दुसऱ्याच्या नावाने हजेरी लावली, हे 3 मोठे असे रिस्क आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ब्लॉक लिस्ट मध्ये जाऊ शकता. आता नेमकं मग हे 3 झाले तर एक्सप्लेन कसं आहे, म्हणजे याचं डीप विश्लेषण काय सांगता येईल. दुसऱ्याच्या नावाने डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरलाय, तुमच्या अगेन्स्ट दुसऱ्याला तुम्ही परीक्षेला पाठवता, किंवा तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जे काय फिजिकल टेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला प्रेझेंट करताय, हा खूप मोठा क्राईम असू शकतो शासनाच्या ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन नुसार. त्याच्यामुळं तुम्ही एक वेळेस सिलेक्ट नाही झाला तरी चालेल, परंतु हा गुन्हा कधीच करायचा नाही मित्रांनो. कारण की ह्याच्याने काय होतं, तुम्हाला पुढील भरती प्रक्रियेमध्ये डायरेक्ट ब्लॉक सुद्धा केलं जाऊ शकतं, ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं जाऊ शकतं. खूप मोठा प्रकारचा हा क्राईम थोडक्यामध्ये तुम्ही म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत साधारणपणे. दुसरं आहे बनावट कागदपत्रे. आता बनावट कागदपत्रे म्हणजे काय, आता शिपाई पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय, कन्सिडर करा, ठीक आहे, 12वीचं तुमचे मार्कशीट किंवा टीसी किंवा ड्रायव्हिंग लायसन हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. जे काही तुमचे रिलेटेड, त्या रिलेटेड ऍज पर युअर पोस्ट रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे ओरिजिनल स्वरूपामध्ये असणं खूप आवश्यक आहे. परंतु काही कॅन्डिडेट असे असतात विद्यार्थी की त्यांच्याकडे एखादं दुसरं डॉक्युमेंट जर नसेल तर पुढे चालून ते काय करतात, बनावट प्रकारचे डॉक्युमेंट काढून घेतात. मग हे बनावट डॉक्युमेंट काढल्याच्या नंतर काही ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होते त्यावेळेस तुम्ही तिथे पकडला जातात. ठीक आहे. आणि मुंबई हायकोर्टाची भरती असल्यामुळे शासनाची आणि जिथं न्याय मिळवून देणार आहे त्याच ठिकाणी जर तुम्ही फ्रॉड केला तर पुढे जनतेने काय त्या ठिकाणी आदर्श घ्यायचा हा सुद्धा प्रश्न पडतो. म्हणून बनावट डॉक्युमेंट्स काढणे टाळा. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी तुम्ही तिथे पकडले जाऊ शकता. म्हणून तुमचे डॉक्युमेंट्स काही मिस झाले असतील किंवा कोणाला डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, तुमचा प्रॉब्लेम त्याच्यावर सोल्युशन 100% येईल. लक्षात घ्या, आता फॉर्म भरताना काही जणांचं नावामध्ये मिसमॅच झालेलं असतं किंवा जे काही पर्सेंटेज असेल नावामध्ये मिसमॅच असेल, वेगवेगळे म्हणजे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा 10वी 12वी वॉट एव्हर जे तुमचं मार्कशीट किंवा टीसी असेल त्याच्यामध्ये नावात सुद्धा वेगवेगळा चेंजेस असतो. मग हा नावात जरी चेंज असला मित्रांनो, लक्षात घ्या, भले तुम्ही सिलेक्ट झालात परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ह्या गोष्टी डॉक्युमेंट मध्ये जर त्रुटी आढळल्या तर तुम्ही तिथे होल्ड तात्पुरते होऊ शकता किंवा डायरेक्टली रिजेक्ट सुद्धा होऊ शकता. म्हणून तुमचा डॉक्युमेंट रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तो कमेंट करा. नावामध्ये जर थोडाफार फरक असेल किंवा बदल असेल, फॉर्म भरताना वेगळं नाव आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स वरती वेगळं नाव आहे, आयडेंटिटी वरती वेगळं आहे, त्यावेळेस तुम्हाला ऍफिडेव्हिट हा एक प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी मुभा असते. जर ऍफिडेव्हिट केला अशा केसला तर तुम्हाला नक्कीच पुढे त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुमचं जे सिलेक्शन झालेलं आहे थोडक्यामध्ये ते रिजेक्ट होणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून काय करायचं आहे, थोडं स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळे प्रॉब्लेम कमेंट करत राहायचे. तर ठीक आहे, हा झाला डॉक्युमेंट बनावटी बद्दलचा मुद्दा. दुसरा आहे फसवणूक. फसवणूक म्हणजे काय, तुम्ही कुठलीही प्रकारची म्हणजे ना वेळेत उपस्थित राहतात, ना डॉक्युमेंटला प्रेझेंट राहतात, ना
चलन किंवा व्हॉट एव्हर जे काय आहे, किंवा एक प्रकारे शासनाची फसवणूक करताय तुम्ही. ठीक आहे, सर्व काही डुप्लिकेट, फक्त तुम्ही आहात ते ओरिजिनल, परंतु माइंड तुमचं डुप्लिकेट दृष्टीने जात आहे. ही फसवणूक केली तर तुम्ही डायरेक्टली ब्लॅक लिस्ट मध्ये जाऊन पोहोचलाल. त्यामुळे तुमची जी काही कॅन्डिडेटनी फॉर्म भरलाय तो रद्द होईल, सिलेक्शन होणार नाही. पुढील भरतीवर सुद्धा तुम्हाला काही काळापुरता स्टे येऊ शकतो. ठीक आहे, हे झाले तुमचे ब्लॅक लिस्ट किंवा ब्लॉक लिस्ट मध्ये न जाण्याचे कारण. त्याच्यावर आता तुम्हाला एकच गोष्ट करायची, काहीतरी काळजी घ्यावी लागेल. काळजी काय घ्यायची लक्षात घ्या. काळजी घेताना सुरुवातीला सर्व जे काय आहे ते ओरिजिनल प्रेझेंट करायचंय. जसं की तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याची व्हॅलिडिटी असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटी असेल जर तुम्ही कास्ट मधून असाल, किंवा आणि परत एकदा सांगतोय, हे सर्व जे अटेंडन्सचे नियम आहेत हे फक्त मुंबई हायकोर्ट भरती तेच नाही, हे सर्व एक्झामला या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेबल असणार आहेत. त्याच्यामुळे परंतु आता हा मुंबई हायकोर्टाचा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम पुढे येऊ शकतात रिझल्टच्या नंतर, म्हणून हे तुम्हाला जागरूक करण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे, लक्षात घ्या. तर दुसरं, ऍबसेंट राहिल्यास काय. ठीक आहे, आता तुम्ही जर परीक्षेलाच प्रेझेंट राहिला नाही, एक्झाम तर झालेली आहे, आता पुढे आहे मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळेत उपस्थित राहिला नाहीत किंवा ऍबसेंट राहिलात किंवा लेट पोहोचलात, ह्या जर 2-3 गोष्टी झाल्या, लेट पोहोचल्याने तुम्ही ब्लॉक लिस्ट मध्ये जाणार नाही, परंतु थोडाफार तुम्हालाच प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे वेळेत उपस्थित राहणं गरजेचं आहे. आता जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलाच नाहीत मित्रांनो तुम्ही, तर पुढे काय होऊ शकतं, तुमचं जर लिस्ट मध्ये नाव असेल मेरिट लिस्ट मध्ये, तर तुमचं डीव्हीला जर ऍबसेंट असताल तर तुमचं सिलेक्शन डायरेक्ट होल्ड होणार. होल्ड म्हणजे तुम्ही विषय सोडून द्यायचा. म्हणून कृपया करून सर्वांनी वेळेत पोहोचायचं आहे. तुमचं काय बाकीच्या टेस्ट असेल, फिजिकल टेस्ट असेल, सगळ्या गोष्टीला या ठिकाणी सर्व नियम फॉलो करायचे आहेत. म्हणून मुंबई हायकोर्ट भरती असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतो, अटेंडन्स नियम कधी तोडायचा नाही. जर तोडला तर तुम्ही डायरेक्ट ब्लॉक लिस्ट मध्ये जाऊ शकता. ही सर्वांनी फक्त काळजी घ्यायची. तुमचे काही डाऊट प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. इथेच थांबतो. जय हिंद आणि राम राम मित्रांनो.